अजित पवारांचा थेट माफीनामा। अजित पवार भाषणाच्या ओघात बोलले होते अपशब्द। मुश्रीफ यांचं वर्तन पाक धार्जिणे। कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य। कसाबची पाठराखण केल्याचा मुश्रीफ यांच्यावर ठपका। लाडक्या बहिणी महायुतीच्याच पाठीशी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नागपुरात वक्तव्य। इस्लामी दहशतवादी डॉक्टर ओमरला निवारा देणारा अटकेमध्ये। डॉक्टर ओमरचा मित्र शोएब एनआयएच्या ताब्यात। आज चंपाषष्ठी म्हणजेच खंडेरायाच्या कर्तृत्वाचा गौरव दिवस। जेजुरी गड भंडाऱ्याच्या उधळणीनं निघाला नाहू। दुबार मतदाराच्या मुद्द्यावरून आक्रमक ठाकरेंना दणका। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरच निघाल्या दुबार मतदार। मनसेच्या भोंग्यामधली हवा वंचितनं काढली। शिवाजी पार्कातील सभेमध्ये सुजात आंबेडकरांचं वक्तव्य। मुंबईचं नाव बॉम्बे करून तिला बळकावण्याचा प्रयत्न। जितेंद्र सिंग यांच्या विधानावर राज ठाकरे आक्रमक। आयआयटी संदर्भातील वक्तव्याचा केला राज ठाकरेंनी निषेध। मुंबई नामांतराचं कर्तृत्व भाजपचं। राज ठाकरेंचे आरोप। तर हे फक्त फ्रीस्टाईल। भाजप प्रवक्ता नवनाथ वनांचा ठाकरेंना टोला। शिर्डीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप। समता परिषदेला हवाय महात्मा फुले यांच्या पुण्यातल्या घराचा ताबा। बाबा आढाव यांच्या हमाल पंचायतीकडून समता परिषदेच्या मागणीला विरोध। उद्धव ठाकरे सेक्युलर झालेत। एमआयएमनं ठाकरेंना दिलं सेक्युलर झाल्याचं प्रमाणपत्र। स्मृती आणि पलाशच्या संबंधांमध्ये मिठाचा खडा। पलाशच्या जुन्या संबंधांची समाज माध्यमात जोरदार चर्चा। नातेसंबंध बिघडले म्हणजे बलात्कार होत नाही। सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। गांजा तस्करीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाला अटक। नागपूरच्या काटोलमधून 6 जण अटकेत। वैभव काळे असं भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाचं नाव। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण। मरीन ड्राईव्ह इथल्या शहीद स्मारकावर आदरांजली। मुख्यमंत्री आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित। उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी नवी शक्कल। माकड पकडणाऱ्याला मिळणार 6,000 रुपयांचं बक्षीस। 600 रुपयांचं बक्षीस। आज 76वा संविधान दिन। देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। संविधान जनजागृतीसाठी सुद्धा विशेष कार्यक्रम। उत्तर मोहितेंच्या खुनातील अन्य आरोपींना अटक करा। दलित महासंघाचा सांगलीमधून मोर्चा। रोहित शर्मा असेल 2026च्या T20 विश्वचषकाचा चेहरा। आयसीसीनं केली महत्त्वपूर्ण घोषणा। मद्यधुंद तरुणीचा भर रस्त्यामध्ये धिंगाणा। कराड पाटण मार्गावर वाहनं अडवली।